बाहेर. तिने असं विचारलं मुलांना की तुम्ही बाहेर जात नाही का, बघून तिने निर्णय घेतला तर मी मला इथं जायचं. पर्यायी काय झालं, लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमध्ये ते खूप लाडका आहे, खूपच लाडका आहे. आणि आला तर त्यांना कसं नाव दिलं. नाव जिल्हाध्यक्ष एवढं माहिती होतं त्यांचा. माझा नंबर त्यांच्याकडे आजही फेड मला माझं एक ॲडमिशन पाठवलं. हा डबल डेकर. अरे मग हे ना, हे बघा तिकडे मग तू कटर आहे तुझ्याकडं, मग कटर घ्यायचं आपलं हे आहे. ते कोयते लावून देते कोयते नाही त्याला बरेच अडचण येतं. मला कातर सुद्धा द्यायला सर लिंबाच्या टायमाला सगळी शाळा एक अंगामध्ये तुम्ही लई करू राहिले. याला आत्तापासून सर या लिंबाला आकार आत्ता देतोय याला आहे ना वर वाढून द्यायचे नाही ते आता सगळीकडे करायचं. हा मग मी तवा म्हणतो तवा पडले पाहिजे. याला जर पैसे आता फक्त आशे मारायचे काहीच करायचं फक्त शिंदी घ्यायची. तुला हातून नको याचं डायरेक्ट याचं कम्प्लीट मी मारून तुला त्याला लेवलच तशी राहील एकदम मस्त असं कोल करतात एकदम भारी. म्हणजे काय होईल माहिती का, आता हे हात पुरतो हा एवढंच मारायचं. ते पूर्ण हे शेंडे नाही कट करावं लागत आहे. असं कट करून त्याला आकार करायचं. ते सगळं काय दिसलं पाहिजे. आता याला एकदम भारी आकार द्यायचा टाकी खाली म्हणून आला लक्षात. झाडाचा आकार घेऊन घ्यायचा आणि पहिले तू हे घ्या काय मोठं झाड. आधी ते मोठ्याले लाईनच घेऊ म्हणजे तर तिकडे व्यवस्थित दिसत. आता कटिंग करताना काय कर तिकडे पाहिजे. आता हे झाड आहे इकडे वाकलेलं आहे म्हणजे वजन इकडे आणलंय हे कट करून टाकलं म्हणजे हे सरळ होतं आजूबाजू. याला कधी भार कमी करायचं इथून नाही करायचं म्हणजे येतं हे काट हे त्याला बरोबर शेव करतो मी. त्याला एवढं खालून नाही द्यायचं फक्त त्याची हे घेतला का लगेच लाईन मध्ये फक्त आता हे झाड हा जर आपला हा तिथं गेला कट करायचा आणि हा गटा पडतो इतके भारी काही तर पाच कोणी नाही इथं पाहतात कोणी येणार का इथं कोणी शो पाहायला तिथे आणि पहिले त्या झाड आणि तिथे हे झाडे आपण कोणते